खूप कमी अभिनेता आपल्याला माहिती आहेत जे त्यांचं आर्ट अशा समाजकार्यासाठी वापरतात. तू जे क्लाउनिंग करते, तू एक NGO काम करते जिकडे सेक्स वर्कर्सची जी मुलं आहेत, का ह्युमन ट्रॅफिकिंगचे, मग अशा लोकांसाठी जाऊन एक आर्ट देऊन त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी खरंच चांगला बदल करणं. ते पण या सुरुवातीपासून. असं नाही की आता मी फेमस झालीये तो अभी चल दो थोडा सोशल वर्क करते, पर्सनल PR. तू हे ऑलरेडी करतेयस. जे तू नाही बोलली होतीस जास्त सांगायला, पण त्याबद्दल जर तू आम्हाला डिटेलमध्ये की ह्याची कशी सुरुवात झाली आणि का वाटलं तुला की हे मी करावं? क्लाउनिंग बद्दल आणि बाकी ज्या ऍक्टिव्हिटीज तू करतेस. सो मला ना मला टीव्हीवर यायचंय किंवा मला फिल्म्स करायचे हे कधीच माझ्या इतकं मला कधीच स्ट्राईक झालं नव्हतं. टीव्ही जस्ट घडलं माझ्यासाठी. बट मला कितीतरी वर्ष हेच माहिती होतं की मला नाटक करायचंय. आणि आय ऑलवेज फेल्ट की स्पोर्ट्स ठीक आहे, इट इज इम्पॉर्टंट आपल्या कंट्रीमध्ये, पण मला असं वाटतं की ती एक गोष्ट जी लोकांना युनायटेड ठेवते इज आर्ट अँड कल्चर, आणि इट इज नाटक. सो माझी नेहमी अशी इच्छा होती की मला लोकल फॉर्म्स, फोक फॉर्म्स शिकायचे, ह्या राज्यातलं दुसऱ्या राज्यात जाऊन परफॉर्म करायचे, कल्चरल एक्सचेंज करायचे, हे मला नेहमी असं वाटायचं. पण डेस्टिनी हॅड अदर प्लॅन्स. मी टीव्ही करायला लागले. मला एक फोक आर्टचा एक मला कोर्स करायचा होता, तो मला कधी मिळाला नाही करायला. आणि असं करत करत मी समहाव मला परफॉर्मिंग आर्ट्स आणि लोकांसाठी परफॉर्म करणं हे नेहमीच आवडायचं. सो मी माझ्या वाढदिवसाला आणि सुद्धा माझे ना ऍक्टर फ्रेंड्स आत्ता झालेत, माझे सिंगर फ्रेंड्स खूप आहेत, खूप अगोदरपासून. तर आम्ही गाण्याचे कार्यक्रम आणि करायचो, असे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा अनाथ आश्रमात जाऊन, असं छोटं एक आमच्या लेवलवर आम्ही करायचो. वाढदिवस झाला, दिवाळी झाली, आणि समहाव मी क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स इंडियाबद्दल सगळ्यात आधी मला कळलं होतं थ्रू सोशल मीडिया. आणि माझ्यासाठी ते खूप फॅसिनेटिंग होतं की अरे हे नक्की काय करतायत. आणि क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स कडून मग मी क्लाउनिंगकडे वळले, आणि तेव्हा मला कळलं की हा आर्ट फॉर्मच खूप वेगळा आहे. आणि ना आता गेल्या वर्षभरात मी 5 टूर्स केल्या आहेत मुंबईत आणि पालघरमध्ये. आणि 1-2 NGOs आहेत जिथे आम्ही 3-4 वेळेला मी गेले. आणि ना त्या लोकांना लक्षात राहतात गोष्टी, आणि त्याला काही एक स्टोरी नाहीये, डायलॉग्स नाहीयेत. आमची एक वेगळीच भाषा आम्ही वापरतो त्यात. आमचं सोल कार्य हेच आहे की त्यांना हसवायचंय बस, बाकी काहीच नाहीये. आम्ही जातो ना, आमचे जे सर आहेत रुपेश टिल्लू, त्यांनी क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स इंडिया त्यांनी भारतात आणलं. म्हणजे क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स इज अन इंटरनॅशनल कॉन्सेप्ट, NGO, स्वीडिश हे आहे. आणि पूर्ण एशियामध्ये भारत एकमेव देश आहे ज्यांच्याकडे क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स आहे. आणि ते सरांनी, रुपेश टिल्लू माझ्या सरांचं नाव आहे, त्यांनी भारतात आणलं. आणि ते वॉर झोन्समध्ये आणि काम करायचे. आणि त्यांचंही हेच होतं की मग आम्ही आता मध्यंतरी बसलो होतो तेव्हा आमचं बोलणं चालू होतं की कुठून आलं, कसं त्यांना हे सुचलं, त्यांनी का भारतात आणायचा विचार केला. आणि ना आपल्याला वाटत सुद्धा नाही माहिती, पण जेव्हा आम्ही तिथे जातो आणि त्या लहान मुलांना आणि मुलींना बघतो ना, असं वाटतं की यार आपण, मला फक्त देवाला आणि आईबाबांना थँक्यू म्हणावं वाटतं. प्रिव्हिलेज कळतं आपलं काय ते. वे टू प्रिव्हिलेज. आणि ना ते त्यांच्यासाठी कथार्सिस असतं. सो आम्हाला नेहमी सांगतात सर सुद्धा की आम्ही कुठल्याही NGOला गेलो ना, आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग असते की त्यांना काहीही द्यायचं नाही. आम्ही चॉकलेट्स घेऊन नाही जात, फुगे नाही, गिफ्ट्स नाही. कारण ते म्हणतात त्या मुलांची नेहमी मग ती लोक अपेक्षा ठेवतात की अरे ही लोक येणार ना म्हणजे काहीतरी घेऊन येणार. ते म्हणाले द ओनली थिंग जे आपण ह्या लोकांना देऊ शकतो तो आहे आनंद. आणि त्यांना लक्षात राहतं माहितीये. सो आता एक नवजीवन म्हणून एक मुलींची संस्था आहे, मानखुर्दलाच आहे वाटतं, चेंबूर त्या साईडला. मी गेले, आणि ह्यावेळी जेव्हा मी गेले तेव्हा मी एक वेगळं नाटक परफॉर्म केलं. आणि मी गेल्या मे मध्ये गेले होते तेव्हा मी जे नाटक केलं होतं त्यांच्या ते लक्षात होतं. आणि त्यांनी मला ते करायला लावलं, कारण आता 2-3 छोटे छोटे पीसेस घेऊन जातो. सो मध्ये मध्ये आम्ही कोण ना कोणतरी टाइम ते गॅप हे करतो. सो मला त्यांनी त्या नाटकातलं करायला लावलं. नाही आप वो उलाला करते थे, वो दिखाव ना करके. आणि त्यांना एवढं मला इतकं छान वाटतं की ती लोक इतके
इतकं मनापासून हसतात ना, अगदी लहान मुलं. माझा जो सगळ्यात पहिला एक्सपिरियन्स होता तो सुपर डेंजर होता. कारण आपले रस्त्यावर जी लोक रेस्क्यूड असतात ना, कस्तुरबा बेगर होम आहे, चेंबूरला आहे ते सुद्धा. आम्ही तिथे गेलो आणि ना तिथल्या बायका काहीच रिॲक्ट करेना. फक्त एकच हार्डली 1 किंवा 2 जणी रिॲक्ट करत होत्या. तर ते इंटरॅक्टिव्ह असतं, आम्ही त्यांना पण आमच्या परफॉर्मन्समध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतो. आणि त्या बाईच्या डोळ्यात असं हलकं हलकं पाणी होतं आणि ती हसते. तिचा पाय थोडासा मोडका होता, पण ती आमच्याबरोबर सगळं करते. आणि मला असं झालं, आम्ही बाहेर आलो तर आम्ही म्हटलं की म्हटलं चांगलं नाही झालं का, कारण म्हटलं कुणीच हसतच नव्हते. आम्हाला कळणार कसं फीडबॅक. सो तेव्हा आमची जी डिरेक्टर होती अंकिता निकरड, ती आम्हाला म्हणाली की त्यांची कपॅसिटीच तेवढी आहे रिॲक्ट करण्याची. सो तुम्ही ह्याच्यात जाऊ नका की अरे ही लोक हसत नाहीयेत तर तुमचा परफॉर्मन्स पोचत नाहीये. त्यांच्या इमोशन्सची कपॅसिटीच तेवढी आहे. आणि हे झालं होतं गेल्या मे मध्ये. आणि ह्या वर्षी मार्च मध्ये आम्ही परत गेलो होतो आणि त्या ग्रुपमधल्या एक मोजके आय थिंक 3 का 4 जणी ह्यावेळी सुद्धा तिथे होत्या आणि त्यांना आम्ही लक्षात होतो. आता सांगताना पण काटा आला अंगावर. ते त्यांना एवढंच असतं की आम्हाला त्यांना आनंद देण्यात जो काही आनंद आम्हाला मिळतो, आणि ऑफकोर्स खूप प्रिव्हिलेज फील होतं माहितीये की आपल्याकडे किती काय काय आहेत. आणि सो आता हल्लीच मी अजून एक सरांचंच वर्कशॉप, त्यांनी एक टेक्निक डिझाईन केली आहे कॉल्ड दॅट्स हाऊ वी फील. सो आम्ही ॲज फॅसिलिटेटर्स म्हणून आम्ही आता त्या NGOs मध्ये जाणार, त्याच मुलांकडून त्यांचीच गोष्ट क्लाउनिंग मधून ते आपल्याला सांगणार आणि आम्ही त्यांचं नाटक बसवणार. किंवा मुळात ते नाटक नाहीये, बट इट्स जस्ट काय म्हणतो अ वे आउट फॉर देअर इमोशन्स टू टेल देअर स्टोरी. आणि प्रत्येकी त्यांच्याकडे एकदा एका मुलीने सरांना सांगितलं की त्यांनी विचारलं की काल का नाही आली तू, तर नाही मैं बैठी थी. तो वो काहीतरी नाव घेतलं त्याने, आदमीच म्हणूया आता आपण. तर ते म्हणाले हाँ तो वो आया था ना, वो मार रहा था मेरी मम्मी को, तो फिर उसको किसी ने जला दिया तो वो ऐसा मस्त आग लग के ऐसे बाहर आया. ही 6 वर्षांची मुलगी इतक्या कॅज्युअली सांगतेय की तो आत गेला, माझ्या आईला मारत होता आणि तो बाहेर आला तेव्हा तो पेटलेला होता. 5 आणि 6 वर्षांच्या मुलींसाठी हे एव्हरीडे दृश्य आहे. आणि इतके एक गोष्टी ऐकतो ना, किंवा आता जे जुवेनाईल होम्स मध्ये जेव्हा आम्ही जातो, डोंगरीला आपले रिमांड होम्स आहेत ना, तिथे तर असं होतं की तिथे अगेन वेगळी सायकोलॉजी आहे. कारण क्रिमिनल्स आहेत 7-8 वर्षांची मुलं, 7-8 ते 13 हे आणि आता मला बोलायचंही नाहीये काय प्रकारची कृत्य त्यांनी केली आहेत, पण मला असं होतं की यार शेवटी ती पण मुलंच आहेत ना. आय अंडरस्टँड की ती लोक तिथे प्रिझन मध्ये आहेत, दे आर क्रिमिनल्स, पण असं काय घडलं असेल त्यांच्या आयुष्यात की त्यांनी हा मार्ग चूज केला. आपल्याला त्या मुलांमधली ती विकृती दिसते किंवा, पण त्यांच्यासाठी इट इज, मी हा विचार करते की यार ती लहान मुलं आहेत, त्यांना का नाही ते सराउंडिंग आहे किंवा ते का एन्व्हायरमेंट प्रत्येक मुलाला आपल्या देशात मिळत की त्यांना चूक काय बरोबर काय हे का माहित नाहीये. आणि शेवटी मुलं आहेत ना, तर त्यांचा पण हक्क आहे आनंदी राहण्याचा. पण विचार हा केला पाहिजे की असं काय करू शकतो की त्यांना चांगलं काय वाईट काय हे कसं समजेल.